B.Ed ॲडमिशन 2026-27 तर CET देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेले आहे। हॉल तिकीट डाउनलोडबद्दल आपण अपडेट दिलेली आहे, परंतु त्यावरती कोणत्याही विद्यार्थ्याला सेंटरचे नाव म्हणजे जेही तुम्हाला कॉलेज मिळालेले असेल ते कॉलेज आलेले नाही आहे, ब्लँक आलेला आहे, म्हणजे तिथे काहीच ऑप्शन नाही आहे। तर परीक्षा केंद्र किंवा जेही तुम्हाला सेंटर मिळणार आहे हे कधीपर्यंत तुम्हाला दिसणार आणि यासाठी तुम्हाला परत हॉल तिकीट डाउनलोड करायचं काम पडणार की नेमकं काय करायचं, तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर B.Ed ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर बघू शकता CET डिपार्टमेंटकडून अशा प्रकारे हॉल तिकीटबद्दल एक अपडेट म्हणून एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिली आहे बघू शकता तुम्ही। तर विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट आहे तर स्टार्टिंगला त्यांना प्रोव्हिजनल हॉल तिकीट येणार आहे जी तुम्हाला आलेली आहे म्हणजे B.Edच्या विद्यार्थ्यांना। तर यामध्ये तुम्हाला एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप असे सुद्धा याला म्हणतात आणि याला प्रोव्हिजनल हॉल तिकीट सुद्धा आपण म्हणू शकतो। यामध्ये तुम्हाला संपूर्ण जी डिटेल्स आहे दिलेली असेल, जसे की एक्झाम डेट, त्यानंतर तुमची शिफ्टसुद्धा दिलेली आहे, त्यानंतर सिटी कोणत्या सिटीमध्ये तुमचा पेपर आहे, अशा संपूर्ण डिटेल्स दिलेल्या आहे। परंतु जे सेंटरचे नाव आहे म्हणजे कोणतं कॉलेज आहे तुम्हाला की कोणतं इन्स्टिट्यूट आहे किंवा कोणतं TCSचं सेंटर आहे याबद्दलची माहिती दिलेली नाही आहे। तर बघू शकता एक फायनल ॲडमिट कार्ड येणार आहे तुम्हाला आणि फायनल ॲडमिट कार्ड कधी येणार बघा 3 ते 4 दिवस अगोदर, म्हणजे तुमची एक्झाम कधी आहे यावरती संपूर्ण माहिती डिपेंड असणार आहे। समजा एखाद्या विद्यार्थ्याची एक्झाम जर 28 तारखेला असेल तर 28 तारखेच्या 3 किंवा 4 दिवस अगोदर, 27ला सुद्धा पेपर आहे तर 27च्या 3 किंवा 4 दिवस अगोदर, तर अशा प्रकारे तुमची स्टेप बाय स्टेप हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे। A to Z एकाच दिवशी संपूर्ण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट उपलब्ध होणार नाही आहे। त्यामुळे आता तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती पडलेल्या आहे हॉल तिकीटवरती की तुमचा पेपर कधी आहे, किती तारखेला आहे, कोणत्या शिफ्टमध्ये आहे, कोणत्या जिल्ह्याला आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती झालेलं आहे। फक्त तुम्हाला सेंटरचं नाव माहिती व्हायचं आहे। तर तुम्हाला जर ऑलरेडी सिटी माहिती आहे तर सेंटर तुम्हाला कोणतेही मिळालं तर यामध्ये काही अडचण राहणार नाही आहे विद्यार्थ्यांना, कारण ऑलरेडी त्यांना माहिती आहे की आपला पेपर कोणत्या सिटीमध्ये आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। तरीसुद्धा तुम्हाला 3 किंवा 4 दिवस अगोदर, आपण 3च दिवस पकडू शकतो, कारण की हे माहिती आपल्याला की CET डिपार्टमेंट वेळेवर कधीच आपले जे डॉक्युमेंट्स आहे किंवा हॉल तिकीट आहे उपलब्ध झालेलं नाही आहे, त्यामुळे आपण 4 दिवस म्हटलं आहे, परंतु 4 न पकडता आपण 3 दिवस अगोदरच पकडू। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आता तुमची एक्झाम डेट चेक करा आणि त्या अगोदर तुम्ही जी प्रोसेसनी आपण आपली हॉल तिकीट डाउनलोड केलेली आहे सेम प्रोसेसनी तुम्ही तिथूनच तुमची हॉल तिकीट डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला सेंटरचे नाव दिसून पडणार आणि त्या सेंटरवर होणार तुमची एक्झाम। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आहे। भरपूर विद्यार्थी होते जे कमेंट्स करत आहे की आमच्या हॉल तिकीटवर सेंटर नाही आहे, आमच्या हॉल तिकीटवर सेंटर नाही आहे। तर हे आहे प्रोव्हिजनल हॉल तिकीट सिटी इंटिमेशन स्लिप। तर आता CETने यावर्षीपासून प्रोव्हिजनल हॉल तिकीट उपलब्ध करणे सुरू केलेलं आहे। तर कोणत्याही विद्यार्थ्याला जर अडचण असेल B.Edबद्दल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।